आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी टोकन्स काढायची जी मला मानसी काढून देणार आहे. मानसी डोळे मीट एक एक करून टोकन माझ्या हातात दे. पहिल्यांदा एक दे सरळ. व्हेरी गुड. अजून एक दे. अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 11. दुसरा क्रमांक आहे 3 आणि तिसरा क्रमांक आहे 38. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. आता खरेदीच्या आधी गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ आशा गणेश लिपारे. आधी आले होते त्या कोण? ते जाऊबाई आमची. हा जाऊबाई जोरात आहेत एकदम. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुम्ही काय करता? तुम्हाला काय आवडतं सांगा. खाण्याचे पदार्थ बनवायला आवडतात? आवडतात. हा. आणि बाकी घरी कोण कोण असतं तुमच्या? सगळेच आहे. दीर जाऊ सासू. हा त्या मगाशी आले होते त्या ती जाऊबाई. जाऊबाई हो ना. हा बर. बाकी तुमच्याविषयी सांगा. खरेदी वगैरे कोणाबरोबर करायला जाता तुम्ही? मीच जाते खरेदी करायला. तुम्ही जाता? भरपूर खरेदी करून आणता. जाऊबाईंना देता का काही? देते ना. विचारू शकतो मी त्यांना? विचारा ना. माझी ओळख आहे आता त्यांच्या बरोबर. विचारा ना. तुम्ही खरेदी करायला जाता? हा एकंदरीत बजेट पण तुमच्या डोक्यात असणार की एवढी खरेदी आपल्याला करायची आहे. हा आता पण तसंच आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नंदा दत्तात्रय पिसे. तुम्ही काय करता? मी अंगणवाडी शिक्षिका आहे. म्हणजे अंगणवाडी शिक्षिका म्हणजे 6 वर्षाच्यातली मुलं 3 ते 6 वयोगट माझ्याकडे असतो. अच्छा. काय त्यांना शिकवता तुम्ही? गाणी, खेळ, गप्पा मारणे, त्यांच्या वर्गात बसणे. हा म्हणजे व्यवस्थित त्यांना पुढचं जे पहिलीच्या नंतरचे जाण असतं ना त्याच्या अगोदरचे जे आहे ना ते बसणं हे ते त्यांना म्हणजे पहिली पासूनचं शिक्षण सोपं करण्यासाठी बाकीच्यावर सगळ्यांवर लक्ष देण्यासाठी. अच्छा बरं. तुम्ही गाणी वगैरे गाऊन शिकवता? हो. कसं शिकवता दाखवा. आता इथे शिकवायचं. हो मग मी पहिलीतला वाटतो ना थोडा. नाही ना. नाही वाटत पहिली? हाफ कपड्यावर असते. अच्छा हाफ कपडे घालून देतो आपल्याला. काय हाफ कपडे? शिकवा आम्हाला थोडस पटकन 2 मिनिटात. कसं शिकवता? लक्षात आलं. म्हणावं बिंदास. लहान मुलं तर समजा कोणाला काय कळतंय. एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा त्यात बसली म्हातारी चालली लेकीकडं. लेकीने केले लाडू लाडू झाले घट्ट. म्हातारी झाली लट्ट भोपळा फुटला फट्ट. मस्त शिकवलं की. मग असं काय करताय? नाही म्हणजे आणि कोणाला म्हातारी म्हणाला तो इकडे? म्हातारी म्हणाला. गाण्यातली म्हातारी. बर. खरेदी वगैरे करायची आता? हो. गाणी गाऊन नाही करायची? नाही. हा तशीच करायची. हो. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमचं नाव तर तुम्ही मगाशी सांगितलं होतं. हां. तुम्ही काय करता आता सांगा. मी दुपारी कामातून वेळ मिळाल्यानंतर आमचं स्वीटचं दुकान आहे त्याच्यामध्ये स्वीटच्या दुकानामध्ये जाऊन मदत करते मिस्टरांना. मदत करता म्हणजे? हां म्हणजे किती पैसे जमा झाले तो? बघू जरा इकडे. असे ठेवून संध्याकाळी घरी मग खरेदी करायची. नाही काय मदत करता? म्हणजे गिराईक आल्यानंतर त्यांना फरसाण म्हणजे बिस्किट वगैरे काय जे मागतील ते वस्तू देते आणि त्यांच्याकडून पैसे घेते आणि स्वतःकडे ठेवते. ते सांगायला विसरलात ना. अच्छा बरं. बाकी इकडे जवळच आहे दुकान? नाही रिगलच्या शेजारी म्हणजे पंचायत समितीच्या समोर. ओळखीच्या डिस्काउंट वगैरे देता तुम्ही? नाही. काय उपयोग मग? म्हणजे जास्तीत जास्त 10 रुपयांनी कमी. 10 रुपयांनी कमी. ठीक आहे चालेल. आता आपली ओळख झाली की नाही? हा चालेल. मी येऊन जाईन आता. बाकी इतर वेळी काय करता तुम्ही? जेव्हा दुकानात जात नाही तेव्हा दुकानात सुट्टी असते तेव्हा काय करता? त्यावेळेस घरात म्हणजे नवीन शोच्या वस्तू कुठल्या म्हणजे कुणाच्यात पाहिल्या किंवा दुकानात दिसतील त्या आपल्याला स्वतःला बनवता येतील का असं बघते. किंवा नवीन टीव्ही मध्ये खाद्यपदार्थ कुठले दाखवतात त्या स्वतःला जमतात का ते बघते. अच्छा म्हणजे स्वतः तुम्ही सगळ्या वस्तू बनवायचा प्रयत्न करता? आणि घरात म्हणजे नीटनेटकेपणा ठेवणे किंवा शोच्या वस्तू बनवून घरात लावणे त्याची तुम्हाला जास्त आवड आहे. शोभेच्या वस्तू म्हणा दुकानात काही ठेवता येतात खाद्यपदार्थ बनवणे. पण मग बाहेरून काही खरेदी करता की नाही? बाहेरून आम्ही आणि सासूबाई जाते म्हणजे सामान आणायला थोडंफार. सासूबाई आणि तुम्ही? अरे वा. बर चांगलं. मग कोणाची चालते? आम्ही दोघी मिळून. बरोबर आहे. आता आम्ही दोघीच आहे ना. ठीक आहे. सुपर मार्केट राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी.
आता आहे सुपरमार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 905 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. साडेमारे सुरू करा. एका वेळी एकच. आरामात करा. साडेमारे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. ही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. आशाताईंनी खरेदी केली 972 रुपयांची. नंदाताईंनी खरेदी केली 743 रुपयांची. आणि वैशालीताईंनी खरेदी केली 751 रुपयांची. त्यामुळे विजेत्या आहेत आशाताई. ही घ्या तुमची खरेदी. कसं वाटतंय? खूप आनंद झालेला आहे. घरातले आम्ही दोघेही आलोय त्यामुळे अजूनच जास्त आनंद वाटतोय. म्हणजे सगळं सामान एकाच घरी. जे येईल ते जॅकपॉट पण एकाच घरी. हे बरं आहे तुमचं. आता सगळंच सामान एका घरी जाणार आहे तर यातलं काही तुम्हाला द्यावंसं वाटतंय का कोणाला? गरजू लोकांना काही? गरजू ते तिकडेच आम्ही बघितले होते. कोणाला काही द्यावंसं वाटत असेल तर द्या. हा पुढची फेरी खेळायची आहे त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो. असा कोण आहे की जो तापला की वर जातो, थंड झाला की खाली येतो आणि काचेच्या पेटीत बंद असतो? उत्तर एपिसोडच्या. तुम्ही असता काचेच्या पेटीत ह्या बंद असतो? उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगा. अंदाजे कितीच्या विजेत्या विद्याताई आणि सुपरमार्केटच्या विजेत्या आशाताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ सोपा आहे. इकडे टोपलीत काही बॉल ठेवलेत. समोर 2 टोपल्या ठेवलेल्या आहेत. करायचं एवढं, बॉल उचलायचा आणि लंगडी घालत घालत जाऊन त्या टोपलीत टाकायचा. पण देर इज अ ट्विस्ट. हात पुढे करा दोघींनी. दोघींच्या हातात हे घातलेलं आहे. लंगडी घालत जायचं, बॉल टाकायचा. ज्यांच्या टोपलीत जास्त बॉल त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमारे सुरू करा. लंगडी घालत जायचं. हा चला चला. आला की नाही? हळू पडू नका टोपलीत. साडेमारे. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. आशाताईंनी जमा केले 7 चेंडू आणि विद्याताईंनी जमा केले 9 चेंडू. त्यामुळे विद्याताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? विद्याताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया. बोला कुठली चावी? लाल चावी. लाल चावी नक्की? हा क्या? विद्याताईंनी निवडली लाल चावी. त्यामुळे आशाताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. आशाताई ठरल्या उपविजेत्या. ज्यांना मिळालेला आहे बिस्किटचा पुडा, जो मी त्यांना देणार नाही, मी मलाच ठेवणार आहे. तरी पण कसं वाटतंय तुम्हाला? एक म्हणजे हा मिळाला होता तुम्हाला त्याबद्दल? तरी आनंद वाटतोय. कारण माल एकाच घरी जाणार आहे. त्या जाऊ पैसे. हो ना? बरोबर बरोबर. हा हो भरपूर आनंद झालेला आहे. झालाय. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेता ठरल्या विद्याताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. हा ऍक्च्युली या बिस्किटच्या पुड्याची तुम्हाला जास्त गरज आहे. होय. खरंच आहे. हो ना? मग कॅमेरा मी घेऊन हे तुम्ही घेता? चालतंय. चालतंय. पण तरी आता कॅमेरा मिळालाय, कसं वाटतंय? खूप आनंद झाला. हो ना? दोघींना आनंद झालाय. बस पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हे घ्या. नंतर म्हणाल दिला नाही म्हणून. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असं काय आहे की जो तापला की वर जातो, थंड झाला की खाली येतो आणि काचेच्या पेटीत बंद असतो? तुम्ही इकडे या. तुमचं नाव सांगा. संगीता अनंत वाडकर. आणि उत्तर काय? पारा. कुठला पारा? थर्मामीटर मधला. थर्मामीटर मधला पारा?
उत्तर बरोबर आहे, हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशी सवाल मजा मस्ती आपल्याला करायची आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडेबारे.